हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन। आपल्याला जवळपास सीटेट असेल किंवा मग टीईटी असेल, यामध्ये तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन्स जे आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवर विचारलेले असतात। 4 ते 5 क्वेश्चन आरामशीर विचारलेले असतात आणि आपला बीएडचा जो काही कोर्स आहे त्याच्यामध्येही तुम्हाला 2 मार्क्ससाठी जो काही पॉईंट आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन किंवा मग त्याची डेफिनेशन जी आहे शॉर्टकटमध्ये विचारलेली असते। ठीक आहे, तर डिस्कस करूया इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे नेमकं काय। तर पहिल्यांदा आपण बघूया हा कायदा कसा आला, कोणी संमत केला किंवा ह्याची काय हिस्ट्री जी आहे ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघूया, वेगवेगळी क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते त्याला म्हणायचं आहे समावेशक शिक्षण। म्हणजे काय की सपोज जे काही डिसेबिलिटीवाले बालक जे असतील, काहींना काही अपंगत्व असेल, त्या सर्वांना आणि जे काही सामान्य बालक असणार आहे त्या सगळ्यांना एकत्र शिक्षण देण्याची जी काही संधी आहे त्याला म्हणायचं आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन। एकदम सिंपल साधी कन्सेप्ट आहे, 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी विचारली जाते। 1960 मध्ये सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल ही संकल्पना जगातील अनेक देशांनी किंवा मग अनेक देशांमध्ये आली होती। यानंतर या संकल्पनेला हळूहळू काय झालं, चालना मिळाली आणि त्यानंतर 1999 मध्ये ही जी काही युनेस्को आहे किंवा युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे युनेस्को याने किंवा मग ह्या संस्थेने ही जी काही कन्सेप्ट आहे ती वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा मग नियमित शाळेतील भिन्न जे काही मुले असतील किंवा मुलांच्या ज्या काही गरजा आहे सर्वांसाठी ही जी काही अध्यापन पद्धती आहे ती विकसित केली असं किंवा मग युनेस्कोने असं काय केलं आहे त्यांचं विकसित केले आहे। युनेस्कोचं मत असं आहे की वंचित बालके, युवक व प्रौढ यांच्या अध्ययन गरजांचा शोध घेत लक्ष केंद्रित करणारा जो काही विकासात्मक उपक्रम म्हणजे काय म्हणणार आहोत आपण त्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणणार आहोत। म्हणजे काय की जे वंचित बालके आहे, ज्यांना शिक्षण मिळालेलं नाही आहे, युवक असतील, प्रौढ असतील, यांच्या ज्या काही शिक्षणाच्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं हे काय आहे युनेस्कोचं एक ध्येय आहे आणि त्यालाच त्यांनी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हटलेलं आहे। आता बघूया, समावेशक शिक्षण या व्यवस्थेत विशेष खोली योजना आणि फिरता शिक्षक योजना जी आहे किंवा मोबाईल टीचर आपण त्याला म्हणू शकतो तो अपेक्षित असतो। विशेष खोली योजना आणि फिरता शिक्षक योजना म्हणजे काय की जिथे विद्यार्थ्यांना गरज असेल तिथे तो टीचर काय झाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे। बालकांच्या विशेष गरजांप्रमाणे खास शिक्षण साहित्य त्यांना त्या खोलीमध्ये उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे। जी विशेष खोली असणार आहे त्याच्यामध्ये त्यांना सपोज जे अंध विद्यार्थी असेल त्यांना मग त्यांचं आपण त्याला म्हणू शकतो ब्रेल लिपी वगैरे प्रोव्हाइड केली जाईल। अशी जी काही खोली आहे त्या ठिकाणी विशेष साहित्य त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे। फिरता शिक्षक योजनेत नियुक्त फिरत्या शिक्षकाने अनेक समावेशक शाळांना भेटी देऊन साधने व उपकरणे यांची ने-आण करणं, वेळापत्रक आखणी करणं, विशेष गरजांनुसार नियमित शिक्षकांशी व शाळेच्या प्रमुखांशी विचारविनिमय करणं, कार्यक्रमाचे आयोजन करणं इत्यादी अपेक्षित आहे। ठीक आहे, म्हणजे काय की जे काही तुम्ही स्पेशल एज्युकेटर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही टीचिंग करत असाल किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शिकवत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे, वेळापत्रक आखणं गरजेचं आहे, विशेष साहित्यांची ने-आण करणं गरजेचे आहे, एखादी कार्यक्रम असेल त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, सर्व तऱ्हेच्या मुलांना भेदभावरहित शिक्षणाची समान संधी देणं आणि सर्वांना दर्जेदार शिक्षण या तत्वावर सर्वसमावेशक शिक्षण जे आहे किंवा समावेशक शिक्षण जे आहे ते चालत असतं। म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान इक्वल एज्युकेशन जे आहे, समान संधी देणं, समान चान्स देणं काय आहे गरजेचं आहे। ठीक आहे, वैशिष्ट्य काय काय आहे, फीचर बघूया त्याचे। आता पहिला आहे की सामूहिक कृतीमुळे विद्यार्थ्यांस सहकार्यात्मक अध्ययन प्रभावी वाटते। गट बांधणी, नेतृत्व, विकास, सहभाग, आंतरक्रिया इत्यादी सामाजिक कौशल्य सहकार्यात्मक अध्ययनामुळे विकसित होऊन समावेशक शिक्षणाचे बलस्थान ठरते। म्हणजे काय की सामूहिक कृतीमुळे काय होतं, समावेशक शिक्षक जे आहे ती इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये सगळेजण विद्यार्थी एकत्र असतात। मग यामध्ये काय होणार आहे की विद्यार्थ्यांमधला नेतृत्व विकास जो आहे, विविध दोघांमधली विद्यार्थ्यांमधली जी काय आंतरक्रिया आहे ती व्यवस्थित होते, बरोबर, गट बांधणी जी आहे ती व्यवस्थित होतं, प्रभावी होतं। दुसरं फीचर बघूया, परस्पर सहकार्याने शैक्षणिक विकासात मदत होते। सर्वांची प्रगती होणे हेच गटाचे यश या कार्यनीतीच्या वैशिष्ट्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे। म्हणजे काय की सगळ्या एकत्र जर शिकले तर त्यांनी काय होणार आहे, विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे, सर्वांची प्रगती हे काय असणार आहे, गटाचं यश आहे असं विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवं। हे काय आहे, वैशिष्ट्य आहे एक इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं। थर्ड बघूया,
वर्ग शिक्षकांनी सर्व प्रकारच्या मुलांना विषय ज्ञान देताना त्यांच्यामध्ये अध्यापन कुशलतेची आवश्यकता असणे गरजेचे आहे. तो अध्यापन करीत असताना दुसऱ्या शिक्षकांकडून जरूर तेव्हा त्यास आधार देऊन अध्यापनातील उणीव भरून काढणं गरजेचं आहे. अशा वेळी उभय शिक्षकांमधील संबंध लवचिक आणि संपर्क प्रभावी असणं सुद्धा काय आहे, गरजेचं आहे. शिक्षकांमधला जो काही विद्यार्थ्यांचा जो काही संबंध आहे, प्रभाव जो आहे, त्याच्यामध्ये लवचिकता असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, आपल्या वर्गातील वा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्याने शिकवल्यास त्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्रतिष्ठा, आत्मविश्वास बळावेल आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये विषय समज वाढेल. उच्चार, भाषा, शरीर, व्यवसाय यासंबंधी त्रुटी विशेष मुले व सामान्य मुले यांच्यातून दूर होण्यासाठी संबंधित उपचारात्मक जे काही तज्ज्ञ आहे, उपचार तज्ज्ञ जे आहे, गरजनिहाय उपचार करतात. म्हणजे काय की जसं की आपला वर्ग आहे सपोज 5वीचा ना, आपल्याला 10वीच्या मुलांनी किंवा 7वीच्या मुलांनी शिकवलं तर विद्यार्थ्यांमध्ये काय वाढणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामधला संबंध जो आहे तो वाढतो, समज वाढते. एखादी भाषा, उच्चार, शरीर जे आहे त्यांची जी काही वाढ आहे, विकास जो आहे किंवा मग त्यांचे जे काही खोली आहे ती वाढत जाते आणि त्यांच्यातल्या काय होत्या त्रुटी असेल किंवा मग काही अडचणी असेल तर सामान्य विद्यार्थी आणि ज्या काही विशेष गरजावाले विद्यार्थी आहेत त्यांच्यामधल्या त्या काही अडचणी ज्या असणार आहेत त्या दूर होण्याचं काम इथे होतं. केव्हा, जेव्हा एक वर्गाचा विद्यार्थी मोठ्या वर्गाचा विद्यार्थी लहान वर्गाला शिकवतो तेव्हा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. दोन्ही तऱ्हेच्या मुलांच्या शैक्षणिक, भावनिक, सामाजिक इत्यादी गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. बरोबर, म्हणजे काय की जे दोन्ही विद्यार्थी असणार आहे, जे काही विशेष गरजा असणारी असेल किंवा सामान्य विद्यार्थी असेल, त्यांच्या सगळ्यांच्या गरजा काय आहे, सारख्या असणार आहे. बरोबर, शैक्षणिक, भावनिक, सामाजिक कोणत्याही गरजा आहेत त्या सारख्या असणार आहे आणि त्या गरजा लक्षात घेऊन काय करायचं आहे, अभ्यासक्रमात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात. ज्या शाळांकडे सर्व प्रकारच्या अध्ययनाच्या सुविधा असतात त्या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश देऊन शिक्षक व शिक्षण संस्था त्यांचे स्वागत करत असते आणि ज्या शाळेमध्ये अशा विशेष गरजा असणारे किंवा मग जे काही साधने नसतील त्या शाळेमध्ये साधने उपलब्ध केली जातात. नेक्स्ट आहे, वर्गामध्ये जास्त विद्यार्थी असेल तरी शिक्षक मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करतात आणि त्यांची प्रगती करून घेतात. ठीक आहे, सर्व मुलांना सामाजिक कार्याची माहिती दिली जाते. मुलांच्या शैक्षणिक व इतर समस्या सोडवण्याकरता सर्व शिक्षक विचार विनिमय करतात आणि गरजू मुले जे आहे ते शिक्षणापासून वंचित राहत नाही. म्हणजे काय की सर्वांना सेम एज्युकेशन असल्यामुळे, सर्वांना सेम माहिती दिल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे जे काही विचार आहे किंवा मग सगळ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहे, समस्या आहे त्या सोडवल्या जातात आणि त्यातून विशेष गरजा असणारे मुलेसुद्धा काय आहे वंचित राहत नाही. म्हणजे त्यांनासुद्धा त्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांचे आन्सर मिळतात. आता फायदे काय आहे त्याचे, पहिला आहे सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले यांचा एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे वातावरणात काय होतं, ते एकमेकांना मदत करायला शिकतात. बरोबर, एकमेकांपासून ते संवाद व आंतरक्रियामुळे त्यांची ती कौशल्य आहे ती वाढतात. आंतरक्रियापासून ते मैत्री, आपुलकी, परस्पर संबंध, वर्ग सभासद म्हणजे इत्यादी जे काही कामे आहे ते काय करत असतात, शिकत असतात. म्हणजे एकमेकांना मदत करणं, एकमेकांशी मैत्री करणं, संवाद करणं हे कशामुळं संबंध होतं, तर आंतरक्रिया जेव्हा आपल्यामध्ये वाढते तेव्हा त्यांच्यामध्ये ती कौशल्य जी आहे ती विकसित होत असतात. दुसरं आहे, उभय प्रकारची मुले परस्परांशी सकारात्मक वागतात. बरोबर, म्हणजे काय की एकमेकांसोबत ते काय असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे खोटं बोलणं ह्या गोष्टी इथे अवॉइड केल्या जातात. परिणामी भावी नागरिक म्हणून सामान्य मुलांना विशेष गरजा असलेला जे काही नागरिक आहे ते कसे वागावे हे उमजते. बरोबर, म्हणजे विशेष गरजा असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना किंवा सामान्य मुले एकमेकांचं जे काही अनुकरण आहे त्याच्यावरून समाजात कसं वागायला हवं ते एकमेकांकडून शिकत असतात. सर्वसामान्य मुले आणि अपंग मुले एकत्र शिकल्याने सरकारचा शैक्षणिक खर्चाचा बोजा आहे तो कमी होण्यासुद्धा मदत होते. म्हणजे काय की आता सगळे सर्वसामान्य मुले आणि अपंग मुलांसाठी वेगवेगळ्या शाळा केल्या तर सरकारचा जो काही शैक्षणिक खर्च आहे तो वाढतो. परंतु सगळेजण एकत्र शिकले तर काय होतं, त्यांचा सरकारचा खर्च जो आहे तोही कमी होतो. एकमेकांमध्ये आंतरक्रिया होते, एकमेकांना विद्यार्थी समजून घेतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते काय करतात, उपयोगी पडतात किंवा मदत करत असतात. नेक्स्ट पॉईंट आहे, समावेशिक शिक्षणामुळे 75% अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश मिळाल्याने विशेष शाळेच्या मर्यादा वातावरणापेक्षा सर्वांबरोबर शिक्षणाची संधी जी आहे ती सुद्धा काय होत असते, मिळत असते. तसंच प्रार्थना, कला, क्रीडा, मधल्या सुट्टीत डब्बा खाणं, स्पर्धा इत्यादीबाबत विशेष मुलांना वर्गातील सामान्य मुलांशी समायोजन कसे करायचे हे समजत जाते. बरोबर, कठपुतली, चित्रपट, व्याख्यान, आदर्श वाचन, आदर्श वर्तन यांसारख्या कार्यक्रमातून उभय मुलांच्या जाणीवा रुंदावल्यामुळे त्यांच्या
त्यांच्यामध्ये अपेक्षित जाणीव काय होत असते, निर्माण होत असते. बरोबर. म्हणजे काय की जी काय वागणूक असेल, ज्याही काही गोष्टी सामान्य मुले करत असतील ते विशेष मुलं जे असणार आहे ते लक्षात घेतात आणि त्यांना त्या गोष्टी कशा करायच्या ते समजतं. आता याच्या लिमिट्स काय आहे, मर्यादा आपण बघूया. लिमिट काय काय आहे. ठीक. तर सगळ्यात पहिलं लिमिट जे आहे ते म्हणजे काय की वर्गात विशेष व सामान्य अशी दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात. बरोबर. आता इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हटल्यावर सामान्य मुले आणि विशेष मुले दोन्ही प्रकारची विद्यार्थी तिथे असणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून ज्या पद्धतीने व गतीने वर्गात अध्यापन करायचे असतो किंवा मग शिक्षक ज्या पद्धतीने अध्यापन करतो ते अध्यापन असामान्य मुलांच्या दृष्टीने संथ असते. बरोबर. म्हणजे काय की जे विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी डिसेबिलिटी आहे त्या मुलांसाठी ते एक जे काही शिक्षण आहे किंवा मग असामान्य मूल्य जे असणार आहे, म्हणजे ज्यांचं IQ लेवल चांगली आहे किंवा मग जे हुशार आहे. बरोबर. त्या विद्यार्थ्यांसाठी ते काय असणार आहे, ते असामान्य मुलांसाठी काय असणार आहे, संथ असणार आहे. परिणामी सामान्य विद्यार्थी जे आहे त्यांच्यासाठी ते काय असतं, कंटाळवाणे असू शकतं. म्हणजे काय की तुम्ही त्या स्पेशल एज्युकेटरसाठी तुम्ही काय करतात किंवा मग जे डिसॅबिलिटीवाले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय करतात, हळूहळू शिकवतात. बरोबर. कारण त्यांना समजावं. परंतु ह्याच्यामुळे काय होतं की जे काही विद्यार्थी सामान्य आहे, हुशार आहेत, त्यांच्यासाठी ते शिक्षण पद्धती आहे ती कशी असते, कंटाळवाणी असते. त्यांना त्या गोष्टीचा त्याच गोष्टीचा परत काय होत असतो, कंटाळा येत असतो. विशेष मुलांच्या गरजांकडे अपेक्षित विशेष लक्ष देण्यास शिक्षकास सवड मिळत नाही. बरोबर. म्हणजे काय की सगळे विद्यार्थी एकत्र असल्यावर जे काही विशेष स्पेशल एज्युकेटर जे आहे त्यांच्याकडे शिक्षक फारसा लक्ष देत नाही. अशा प्रकारे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आपण विचार शिक्षकाला करावा लागतो. म्हणजे ह्या ज्या काय आहे ह्या आपल्या इथे लिमिट्स असणार आहे की विद्यार्थी जे काय आहे सामान्य विद्यार्थ्यांना एकाच गोष्टी वारंवार शिकवल्यावर कंटाळवाणे होऊ शकतात, परंतु तेच असामान्य विद्यार्थ्यांना ते संथ गतीने शिकवलं तरच ते काय होणार आहे, समजणार आहे. आणि त्यासोबत जे काही स्पेशल एज्युकेटरकडे शिक्षक जास्त प्रमाणात लक्ष देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपण लिमिट्स बघितले, त्याचे बेनिफिट्स बघितले, फायदे बघितले, त्याचे फीचर्स बघितले, वैशिष्ट्य बघितले आणि त्याची कन्सेप्टसुद्धा आपण इथे बघितली आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे किंवा 2 मार्क्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे किंवा मग सीटेड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन या ठिकाणी हमखास विचारले जातात किंवा TET असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा शॉर्टकट व्हिडिओ होता. होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय. टेक केअर.